उपकारां हरी हरी हरी. हे रेकॉर्डेड प्रवचन होतं. मी थोड्या वेळ थांबलो तो त्याच्यातला जय जयकार झाल्यावर मग बोलायचं म्हणून थांबलो. खरा रेकॉर्डेड प्रवचनामध्ये जय जयकार नव्हता. प्रत्यक्ष प्रवचनाच्या वेळेला जय जयकार झाला असेल, झालाच. रेकॉर्डेड प्रवचनाच्या वेळेला जय जयकार नव्हता. भगवंताच्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव नाही. याचं कारण जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी जीवाच्या अखत्यारीमध्ये आहेत. या जीवाच्या म्हणजे जीव भावनेच्या मालकीच्या या गोष्टी आहेत. जाणीव ही जीवभावनेच्या मालकीची गोष्ट आहे. अल्प असेल तेव्हा जाणीव आहे, अल्प असेल तेव्हा नेणीव आहे. अल्पज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानाचा अहंकार आहे आणि अल्पज्ञानी आहे त्याला आपण अज्ञानी असल्याचा देखील भाव आहे, जाणत नसल्याचा देखील भाव आहे. भगवंताचं ज्ञान हे निरतिशय असल्यामुळं आशय म्हणजे साठा. एकाच्या पेक्षा दुसऱ्याचं ज्ञान, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याचं ज्ञान हे कमी अधिक असू शकतं. माझ्या ठिकाणी जो ज्ञानाचा आशय म्हणजे साठा आहे त्याच्यापेक्षा आणिक एकाकडं ज्ञानाचा साठा जास्त असेल तेव्हा माझ्या तुलनेने त्याचं ज्ञान हे सातिशय आहे, माझ्यापेक्षा अधिक आहे. जसं डबकं आहे, डबक्यापेक्षा अजून मोठं डबकं आणि त्याच्यापेक्षा तळं आणि त्याच्यापेक्षा तलाव आणि त्याच्यापेक्षा सागर, हे सातिशयाचं उदाहरण आहे. सरोवरापर्यंत सातिशयाचं उदाहरण आहे आणि सागर देखील तळं, डबकं, तळं, तलाव, सरोवर यांच्या तुलनेने सागर देखील सातिशय आहे. याचं कारण समुद्र म्हणजे पृथ्वीवर असलेलं समुद्राचं पाणी हे जमिनीच्या पेक्षा 2/3 जास्त आहे. याचा अर्थ सगळ्या पृथ्वीवर पाणी नाही आहे, जमीन आहे. त्यामुळे सागराचा साठा देखील सातिशय आहे. पण जर प्रलय झाला तर पाण्याचे सगळे जे गोठून राहिलेले असे सोर्सेस आहेत ते जर वितळून गेले, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर असलेला बर्फ वितळून गेला संपूर्ण आणि हिमालयासारख्या पर्वतांवर असलेला बर्फही संपूर्ण वितळून गेला, तर
जमीनच शिल्लक राहणार नाही. जमीन शिल्लक न राहिल्यामुळं, सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळं त्या पाण्याचा साठा हा निरतिशय समजला जाईल. भगवंतांनी एक फार मार्मिक असं विधान दुसऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. की ब्राह्मणापेक्षा वेदांचं ज्ञान आणि वेदांपेक्षा ज्ञानाची स्थिती, ही ज्ञानाची स्थिती ही सर्वत्र प्रलय झाल्यानंतर मग सर्वत्र प्रलयाच्या परिस्थितीमध्ये जसं गाडगं मडकं याच्यामध्ये भरून ठेवलेल्या पाण्याला अर्थ आहे, तेवढाच ब्राह्मणाच्या किंवा विद्वानाच्या किंवा वेदांच्या ज्ञानाला अर्थ आहे. कारण ज्ञानाच्या अंतिम स्थितीमध्ये जेव्हा ज्ञानस्वरूप सर्वच होईल, तेव्हा या सगळ्यांचंच ज्ञान राहणारच नाही. त्यांच्या ठिकाणी ज्ञानाचा भाव राहण्याची शक्यता नाही. म्हणून अंतिम परमात्म स्थितीमध्ये, भगवंताच्या स्थितीमध्ये, जेव्हा सर्वत्र पाणीच पाणी भरून राहिलेलं आहे, अशा स्थितीमध्ये तुमच्या घरात पाण्याची साठवणूक करण्याचं काही कारण नाही. तुमच्या घरात केलेली पाण्याची साठवणूक ही जाणीव असते. तुमच्या बुद्धीत असलेली ज्ञानाची साठवणूक ही जाणीव असते. म्हणून जो परमात्म्याशी एकरूप झाला, परमात्म भावनेशी एकरूप झाला, त्याच्या ठिकाणी जाणीवेचा अहंकार संपतो, जाणल्याचा अहंकार संपतो. आणि तो जाणत नाही असं काहीच त्याच्या ठिकाणी नसतं. तो एकत्वानी सगळंच जाणत असतो. त्यामुळं आपण जाणतो हा विशेष भाव नाही आणि जाणत नाही असाही भाव नाही. पण ती व्यक्ती विशेष जरी असली तरी तो परमात्म्याशी समरस झालेला असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हे व्यक्तीचं वर्णन नाही केलेलं. जाणीव नेणीव भगवंती नाही, भगवंताच्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव नाही. म्हणून भगवत स्वरूपाशी जो एकरूप होतो, भगवत प्राप्तीचा भाव नाही. अजून मला भगवत प्राप्ती झाली नाही आणि नाम घेतल्यामुळं मी भगवत प्राप्ती करेन, अशा प्रकारचा भाव नाही. तो भगवंताशी एकरूपच झाला. म्हणून जो एकरूप होऊन नाम घेतो, त्याच्या ठिकाणी मला एकरूप व्हायचं आहे असा भाव नाही आणि मी एकरूप नाही असा भाव नाही. समर्थांनी पदीहून चळो नये, करावे नाना साधन उपाये, तरीच सापडे सोये अलिप्तपणाची, अशी एक लाख मोलाची ओवी लिहिलेली आहे. साधकांनी साधना करत असताना आपण तेच आहोत या भावनेतून उतरायचंच नाही खाली. ध्यानाला बसण्याच्या अथवा नामस्मरण करण्याच्या प्रारंभीच आपण तेच आहोत असा पक्का निश्चय आपला असावा. त्या पदापासून आपण वेगळे कधी आहोत असं समजूच नये. आणि मग उच्चारण करावं, ध्यान करावं, साधन उपाय करावेत, पण ते आता मौजे खातर असतील. असं जेव्हा होईल तेव्हा देह भावनेपासून अलिप्तता आणि परमात्म्याशी एकरूपता आधीचीच आहे. पदाशी एकरूपता साधूनच बसायचं.
अनन्य लक्षण हे ठेवूनच बसायचं. बसला, ध्यानाला बसलेला आहे. आता या ठिकाणी एक भाव असा संभवतो की मी सगळे गुरुपरंपरेचे श्लोक म्हणेन, सद्गुरू माझ्यावर कृपा करतील, मग मी विषयांच्या मागं फिरणार नाही, विचारांच्या मागं फिरणार नाही. सद्गुरूंनी माझ्यावर जी कृपा केली त्या कृपेच्या योगाने मी विचार बाजूला सारेन, परमात्म्याशी एकरूप होईन. मग त्याच्या ठिकाणी विचार उठतात. उठता उठताच विचारांना तो बाजूला सारतो. त्याची जाणीव त्याच्या ठिकाणी आहे. ती जाणीव ठेवून तो विचार वेगळेपणाने पाहतो आणि लगेच बाजूला सारतोय. असं करता करता समोर विचार उठायचे बंद होतात. तरी विचाराकडं वेगळेपणाने पाहण्याला बसलेला, जाणीव धरून बसलेला तो तसाच आहे. आता त्याला असं समजतं की विचार उठत नाहीत. तसे शब्द नसले तरी त्याला समजतं, कारण तो चैतन्य स्वरूपच आहे. विचार उठत नसल्याची ही स्थिती तशीच चालू आहे. तेव्हा आता विचार उठत नाहीत हे पक्क झाल्यानंतर विचाराकडं साक्षीत्वानी पाहण्याची जरुरी नाही. त्यामुळं साक्षीत्वानी पाहण्याचा भाव तो विसरून जातो, सोडून देतो, तो गळून पडतो. आता विचाराकडं साक्षीत्वानी पाहण्याची जाणीव देखील नाही. केवळ त्याचं चैतन्य आहे, केवळ तो आहे जाणीव स्वरूप आत असलेला जीवात्मा चैतन्य. पण त्याला अजून स्वरूपबोध झालेला नाही. त्याच्या ठिकाणी स्वरूपबोधाची मात्र नेणीव आहे. एका बाजूला साक्षीत्व राखण्याची जाणीव गळून पडली, दुसऱ्या बाजूला अजून परमात्म्यालाही जाणलेलं नाही, नेणीव आहे. याचा अर्थ शून्य आहे. या वेळेला ध्यात्याला म्हणजे ध्यान करणाऱ्या चैतन्याला आपणच आत्मरूप आहोत असा भाव निर्माण होतो. आपण शुद्ध अस्तित्व, आपल्याला काही मिळवायचं नाहीये, जे मिळवायचे ते आपणच आहोत, शुद्ध अस्तित्व स्वरूप.
त्याचा देहभाव गेला आणि केवळ सुखद असं अस्तित्व शिल्लक राहिलं. या सुखद अस्तित्वाला जाणण्याचा अभिमान नाही, कारण तिथं मनच नाही. आणि त्यांनी जाणलेलं असल्यामुळं आपण जाणलं नाही असा भाव असण्याचा प्रश्नच येत नाही, नेणीवही नाही. आता तो तेच होऊन राहिला. पण तेव्हा तो साधक आपल्या देहाला विसरल्यामुळं तो निर्व्यक्ती झाला. तो भगवंत झाला. जाणीव नेणीव ज्या ठिकाणी नाही त्या भगवत स्वरूपाला, आत्मस्वरूपाला आणि भगवत स्वरूपाला दोन्ही एकच प्राप्त झाला. आणि दुसरा एक ध्यानयोगी असेल जो सुरुवातीलाच आपण देह नाही, देह संबंधित माझे नाहीत, संसार माझा नाही, मी मन नाही, मी तर्क नाही, मी इंद्रिय नाही, असं सगळं नाही नाही झाल्यानंतर जो मी उरतो शुद्ध स्वरूप, परमात्म स्वरूप चिदाकाशामध्ये त्याच्याशी एकरूप होऊन बसलेला आहे अशी कल्पना करा. आता त्याला कुठल्या साक्षीत्वाची पहिल्या प्रकारासारखी गरज नाही. सर्व निषेधावधीभूत म्हणजे सर्व गोष्टी नाही नाही असं उत्तम चिंतन झाल्यामुळं आपण तेच आहोत अशा अस्तित्वातच जो बसला, पदी होऊन चळो नये, त्याच्या ठिकाणी मन नाही, तर्क नाही, देहभाव नाही. आता तो जे बसलेला आहे त्याला ध्यान म्हणतील, पण ती त्याची सहज स्थिती आहे. तो भगवंताशी एकरूप झाला. आपण जाणतो हा भावही नाही, आपण जाणत नाही हा भावही नाही, तो एकरूपच झाला.
हरी हरी हरी. हे जे माझे आत्ता हरी 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 असे शब्द आहेत ते एकरूपतेचेच आहेत. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही. आता जे ध्यानाच्या अंगाने मी समजावून सांगितलं तेच नामाच्या अंगाने करायचं. एक जमलं की दुसरं जमतं. उच्चारण झालं की मोक्ष, उच्चारण झालं की मोक्षाला प्राप्त, उच्चारण झालं की देह बुद्धीपासून वेगळा, उच्चारण झालं हाच मोक्ष. आता तिथं जाणीवही नाही आणि नेणीवही नाही. जसं मी म्हटलो, हरी 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 हरी. हरी हरी. उच्चारण झालं परमात्म्याशी प्राप्त, उच्चारण झालं आत्मस्थितीला, परमात्मस्थितीला जाऊन पोचला. परमात्मस्थितीला जाऊन पोचला, तिथं आता परमात्मस्थितीला जाऊन पोचला अशी जाणीवही नाही, पोचलो नाही अशी नेणीवही नाही. आता तो तेच होऊन राहिला. असं असल्यामुळं या उच्चारणामध्ये नेहमी मोक्ष आहे, नेहमी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरी हरी. मी तेव्हा केलेलं प्रवचन तेव्हाच्या मार्गाने आता उरलेलं असेल ते पुढच्या वेळेला आपण ऐकूच. आत्ता न कळत एखादी साधना घेण्याचा जो विचार होता, तो साधनेचा विचार तुम्हाला केवळ समजावून सांगितला एवढंच. हरिओम तत्सत. हरी हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी हरी. काही निवेदन ऐकूया. येत्या रविवारी यूट्यूबवरून आणि झूमवरून परमपूजनीय स्वामीजींनी पूर्वी घेतलेली अनुषंगिक साधना ब्रॉडकास्ट होणार आहे. आपण सर्वजण आपापल्या घरातून या साधनेमध्ये सहभागी होऊया. परमपूजनीय स्वामीजींना आपण सर्वांनी आता नमस्कार करूया. निवेदन संपले.